मग या मुस्लिमांचा वापर मतांसाठी करत असल्याचा मुस्लिम संघटनांचा आरोप. देशात मुस्लिमांची लोकसंख्या 15% असताना लोकसभेत फक्त 24 मुस्लिम खासदार आहेत. महाविकास आघाडी मुस्लिमांचा वापर मतांसाठी करत त्यांना सत्तेत भागीदारी देत नसल्याचा आरोप विविध मुस्लिम संघटनांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. विधान परिषदेत रिक्त झालेल्या मुस्लिम आमदारांच्या 2 जागा देखील मुस्लिम उमेदवारांना परत देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे लवकरच पुण्यातील विविध पक्षांमधील पदाधिकारी आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन चिंतन बैठकीत पुढील दिशा ठरवणार असल्याचं या संघटनांच्या नेत्यांनी म्हटलं. यावेळीच्या निवडणुकीत मुस्लिम समूहाला देशात मोदीचं सरकार नको होतं. यामागे गेल्या 10 वर्षात मुस्लिम नागरिकांना झालेले जीवघेणे हल्ले, भाजप नेत्यांकडून संविधान बदलण्याची भाषा आणि देशातील वंचित घटकांमध्ये निर्माण झालेली दहशत अशी अनेक कारणं होती. त्यामुळे यावेळी मुस्लिम मतदारांनी इंडिया आघाडी पसंती दिली. मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अंजुम इनामदार म्हणाले, इंडिया आघाडीच्या नेत्यांना निवडून देण्यासाठी मुस्लिम संघटना आणि नेत्यांनी बरेच प्रयत्न केले, कोणताही मोबदला न मागता कष्ट केले. त्यामुळे आणि इतर अनेक लोकांच्या प्रयत्नांमुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जागा जिंकता आल्या, इनामदार म्हणाले. देशात मुस्लिमांची लोकसंख्या 15% असताना लोकसभेत फक्त 24 मुस्लिम खासदार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 30 जागा मिळाल्या. भारतात तर इंडिया आघाडीच्या संख्याबळात मोठी वाढ झाली. इंडिया आघाडीचा मुख्य घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने यावेळी 99 जागा जिंकल्या, तर संपूर्ण इंडिया आघाडीला एकूण 234 जागा मिळाल्या. तरी यावेळीच्या लोकसभेत मुस्लिमांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. देशात मुस्लिमांची लोकसंख्या 15% असताना लोकसभेत फक्त 24 मुस्लिम खासदार आहेत, म्हणजे एकूण लोकसभेच्या फक्त 4.4%. यावेळीची लोकसभा सर्वात कमी मुस्लिम खासदार असलेली लोकसभा आहे. संपूर्ण भारतात इंडिया आघाडीनं 78 मुस्लिम उमेदवारांना संधी दिली होती, तर महाराष्ट्रातून 131 मुस्लिम उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यातील 79 उमेदवार अपक्ष होते, तर 40 उमेदवार हे मान्यता न मिळालेल्या पक्षांनी दिले होते. मान्यताप्राप्त पक्षांमध्ये बहुजन समाज पक्षानं 7 आणि AIMIMनं 5 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं. महाविकास आघाडी किंवा महायुतीनं यावेळीच्या निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिली आहे. त्यांनी यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांना त्यांची मतं मागितली, मात्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं एकही मुस्लिम उमेदवाराला संधी दिली नाही. तरीही मुस्लिमांनी त्यांना भरभरून मतदान केलं, सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान सांगतात. त्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत मुस्लिम आमदारांच्या 2 रिक्त झालेल्या जागा देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं यावेळी त्यांना परत दिल्या नाहीत. याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी राजीनामा देखील दिला. तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्यानं त्यांच्या राजीनाम्याची दखल देखील घेतली नाही, असा आरोप खान यांनी केला. यातून स्पष्ट होतं की महाविकास आघाडीला फक्त मुस्लिमांची मतं हवी आहेत, मात्र त्यांना सत्तेत भागीदारी द्यायची नाही. महाराष्ट्र विधान परिषद आणि लोकसभा मुस्लिम मुक्त केल्याबद्दल आम्ही सर्व मुस्लिम बांधव महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करतो, काँग्रेसचे माजी नगरसेवक मुख्तार शेख म्हणाले. आता येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमध्ये जाऊन मुस्लिम बांधवांमध्ये जनजागृती करणार आहेत आणि त्यासाठी मुस्लिम धर्मगुरू, मुस्लिम सामाजिक संघटना आणि विविध पक्षांमधील पदाधिकारी चिंतन बैठक घेणार असल्याची माहिती सर्व उपस्थितांनी दिली. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.